जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। नागपूर हिंसाचार प्रकरणी आता संपूर्ण महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली आहे। या घटनेच्या निषेधार्थ कल्याणमध्ये भाजप आमदार सुलभा गायकवाड आक्रमक झाल्या असून त्यांनी संविधान सन्मान मंचच्या नेतृत्वाखाली मोठा निषेध मोर्चा काढलाय। या मोर्चात शेकडो नागरिक सहभागी झाले होते। पोलिसांवर हल्ला म्हणजे दहशतवादाला साथ असा जोरदार घोषणा देत पोलिसांवर हल्ला करणाऱ्या दंगेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। आज इथे जो निषेध चालू आहे हा 17 तारखेला जे पोलिसांवर ज्या महिलांवर जो बॅड हल्ला झाला त्या याच्याने आज निषेध इथे चालू आहे। कारण पोलीस हे आपल्याला सदैव संरक्षण देतात। कधीही कुठलाही प्रोग्राम चालू असला किंवा सण असले त्यांना काही कधी सण नसतो, कधी त्यांच्यासाठी कुठलाही वार किंवा कुठलाही म्हणजे कुठलेही ते लोकांना हे करण्यासाठी हे नसतं। कारण ते सदैव आपल्यासाठी तत्पर राहिलेले असतात उभे। जेव्हा पण कुठे काय हे असला की आपल्याला ते दिसणारच। रोडवर उभे असतील किंवा कुठे जर काय आपल्याला हे म्हणजे हे करत असले तर आपल्याला पोलिसांचा पूर्ण सपोर्ट असतोच आणि त्यासाठी आपल्याला त्यांच्यासाठी हे पाऊल उचलणं गरजेचं आहे। त्या दिवशी विधानसभेमध्येही देवाभाऊने सांगितलं की जे कोणी पोलीस कर्मचाऱ्यावर हात उचलतील किंवा हे करतील त्यांना आम्ही सोडणार नाही। तर त्याच्यामुळे जे काही एक कुकर्म केलेले आहेत त्यांना देवाभाऊ सोडणार नाही आणि त्यांना नक्कीच सजा होईल। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।